नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका विधानसभेच्या सुरू आहेत त्यामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघ, सातारा जिल्ह्यातला जो मतदारसंघ 8 मतदारसंघ आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. सातारा मतदारसंघामध्ये सगळ्यात सुरक्षित आणि सध्याच्या उमेदवारांना अतिशय सहज निवडून येण्यासारखे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये पहिल्या 3 मतदारसंघांचा आपण विचार करणार आहोत. या 3 मतदारसंघामध्ये पहिला जो मतदारसंघ आहे तो सातारा विधानसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामध्ये आपण पाहतो की शिवेंद्रसिंह राजे भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उभे राहणार आहेत. अतिशय सोपी निवडणूक त्या अर्थी त्यांना आहे. आणि सध्या जर काही आपण पाहिलं, आज तारखेला 25 तारखेला जर काही आपण पाहिलं तर प्रचाराची जवळपास रणधुमाळी त्यांनी उडून दिली आहे. गाव, प्रत्येक गट सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे आहेत त्या ठिकाणी जाणं, सभा घेणं, प्रचार करणं आणि केवळ तेच नव्हे तर उदयनराजे सुद्धा ॲक्शन मोडवर आहेत. प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना शिवेंद्रसिंहराजे यांना महाराष्ट्रात क्रमांक 1 नी निवडून द्यायचं, मताधिक्यांनी निवडून द्यायचं असं सांगतायत. साहजिकच या दोघांची ताकद बघता आज तारखेपर्यंत विरोधकांनी उमेदवार सुद्धा जाहीर केलेला नाही. आता उमेदवार जाहीर होईल आणि त्यानंतर तो प्रचाराला लागेल तोपर्यंत शिवेंद्रसिंहराजे यांची गाडी खूप पुढे गेलेली असेल. साहजिकच त्यांना विजयी होण्यामध्ये फारसं काही कष्ट पडतील असं वाटत नाही. त्यामुळे सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात सहज जिंकून येणारी जी जागा आहे ती म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघाची. दुसरी जागा जी आहे ती मकरंद पाटील, मकरंद आबा आपण ज्यांना म्हणतो, ती वाई विधानसभेची आहे. त्यांच्या पुढेही अजून तगडं आव्हान दिसत नाही. नावांची बरीच चर्चा होत राहते पण अजून अद्याप तरी शरद पवार यांच्याकडे ती जागा असेल आणि त्यांनी तरी अजून नाव जाहीर केलेलं नाहीये. साहजिकच मकरंद आबांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांचे बंधू नितीन काका यांनी सुद्धा प्रचार, ते स्वतः खासदार आहेत, हे आमदार आहेत आणि साहजिकच दोघांची ताकद आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळीकडे आणि हा वाईचा मतदारसंघ जो आहे तो खूप आडवा तिडवा विचित्र, म्हणजे महाबळेश्वर, खंडाळ्यापर्यंत, शिरवळपर्यंत आणि तिथून वाई, स्वतः प्रॉपर वाई गाव आणि त्यानंतर पुन्हा महाबळेश्वरकडे, पाचगणीकडे जाणारा असा मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथून सध्या पुरुषोत्तम जाधव शरद पवारांना भेटून मागणी करत असले त्यांच्याकडे, तरी पुरुषोत्तम जाधव हे कायम निवडणुकीला उभे असणारेच उमेदवार आहेत. विजयी आजपर्यंत कधीच झालेले नाहीत. मात्र निवडणूक आली की ते प्रत्येक निवडणुकीला मी उभा राहतो असं म्हणतात आणि कुठनं तरी नाही झालं तर स्वतः अपक्ष उभे राहतात. त्यामुळे त्यांना फार सिरियसली विचारात घेतील मकरंद आबा असं वाटत नाहीये. त्यामुळे त्यातल्या त्यात बरं नाव हे पुरुषोत्तम जाधव यांचं असेल. मात्र अजून तरी अद्याप तरी त्यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढे म्हणजेच मकरंद आबांपुढे सध्या तरी विरोधकांच्या बाजूनी मैदान साफ आहे. एकटेच आहेत. आत्ता सध्या प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे ही दुसरा मतदारसंघ आहे जो तुलनेने अगदी निवांत जिंकता येण्यासारखा आहे. तो मकरंद पाटील यांच्याकडे आहे. आता याच्या पुढे जर काही आपण विचार केला तर फलटणचा एक मतदारसंघ जो आहे तो, जिथे दीपक चव्हाण आहेत, तो राखीव मतदारसंघ आहे आणि इथे राजे गटाची ताकद आहे मोठ्या प्रमाणात. आणि त्याचबरोबर दीपक चव्हाण 3 वेळा निवडून आलेत. आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये पण हा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे राजे गटाची ताकद आणि त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या विरोधात आहेत. मात्र तिथेही हीच पंचायत आहे. अजित पवार यांच्याकडे ही जागा आहे आणि अजित पवारांना अद्याप तरी नाव त्यांच्या पक्षाकडून कोण लढणार हे सांगता आलेलं नाही. तर इकडे दीपक चव्हाण यांचा प्रचार सुरूही झालेला आहे. थोडक्यात लोकसभेपासूनच त्यांनी तुतारी हातात घ्यायची असं ठरवलं होतं आणि त्या हिशोबाने त्यांनी प्रचारही सुरू केलेला आहे. त्यामुळे ही तिसरी जागा जी आहे की ती सहज निवडून येण्यासारखी आहे. दीपक चव्हाणही निवडून येतील असं सध्या तरी वातावरण आहे, दिसतंय आणि त्याच्यामध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही आहे. त्यामुळे या 3 जागा ज्या आहेत त्या अतिशय सहजपणे निवडून येतील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे, मकरंद आबा पाटील आणि त्याचबरोबर आपण दीपक चव्हाण यांचा विषय घेतलेला आहे. 3 लढती आहेत त्या बऱ्यापैकी घासून होतील असं वाटतंय आणि यामध्ये जी लढत आहे ती पृथ्वीराज बाबा अर्थात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या वतीने आणि अतुल भोसले यांच्यामध्ये होईल असा एक संकेत दिसत आहेत. कारण अतुल भोसले यांनी खूप अगोदरपासून ह्याची तयारी केली आहे. तर पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं एकूणच चारित्र्य, काम आणि त्यांचे असणारे मोठ्या लॉबीमध्ये असणारे म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर असणारे संबंध याचा परिणाम हा सगळा भाग आपण विचारात घेऊ शकतो. अर्थात
टसल होणार नाही असं सांगता येत नाही, काय घडू शकतं. त्यामुळे संघर्ष अटीतटीचा नक्कीच आहे आणि कदाचित एखाद्या धक्कादायक निकाल इथेही लागू शकतो. कराडच्या नंतर म्हणजेच कराड उत्तर आणि कराड दक्षिण, कराड उत्तरेमध्ये आपण पाहिलं की बाळासाहेब पाटील हे इथे उमेदवारी करतायत. मात्र इथे सुद्धा त्यांना मागच्या वेळी पण कष्ट घ्यावे लागले होते, यावेळी सुद्धा कष्ट घ्यावे लागतील. भारतीय जनता पक्षाने जर काही एका दिलाने काम केलं म्हणजे इथे धैर्यशील कदम आणि त्याचबरोबर मनोज घोरपडे हे भाजपमधून इच्छुक आहेत आणि जर त्यांच्यात फाटाफूट झाली नाही, जर एका दिलाने भाजपने जर काही एकाला देऊन काम करायला सांगितलं, अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही आहेत, पुढच्या यादीमध्ये ते येईल असं सांगितलं जात आहे. अर्थात इथे थोडक्यात थोडासा तरी घोळ आहे, एकमेकांच्या मध्ये मतमतांतर आहेत. मात्र जर ते एका दिलाने लढले तर बाळासाहेब पाटील यांची पण जागा धोक्यात आहे असं या सध्याच्या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज तिसरी जी पुढची महत्त्वाची धोकादायक जागा जी आहे आपण म्हणतोय ती आहे ही महेश शिंदे यांची. महेश शिंदे यांनी खूप चांगलं काम केलंय, मतदारसंघामध्ये खूप प्रोजेक्ट आणलेले आहेत, मोठी कामं केलेली आहेत. मात्र एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणारी बरीच मंडळी आहेत. त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांना आता निवडून यायचंच आहे, कारण विधानसभेला मागच्या पडले, लोकसभेला पडले, विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र मी विधानसभेवर पुन्हा एकदा निवडून जाईनच असा चंग त्यांनी बांधलाय. शरद पवारांच्याही जिव्हारी लागणारा हा पराभव होता, त्यामुळे साहजिकच ते पण इथे ताकद लावतील आणि याचा सगळ्याचा कलेक्टिव्ह परिणाम म्हणून आपल्याला जर काही विचार केला तर महेश शिंदे यांच्याशी सुद्धा अतिशय टसल होण्याची शक्यता आहे. महेश शिंदे यांना मागच्या वेळा फार मोठ्या फरकाने विजय मिळालेला नव्हता, 6,500 मतांच्या फरकाने ते विजयी झाले होते. त्यामुळे आत्ता सुद्धा हीच परिस्थिती राहणार आहे आणि अतिशय टसल असणार आहे. त्यामुळे निकाल इथेही कुठला तरी धक्कादायक लागू शकतो असा एकूणच सध्याचं चित्र आहे. तोच प्रकार आपण पाहिला तर जयकुमार गोरे यांच्या बाबतीतही आपल्याला पाहायला मिळतो. जयकुमार गोरे 3 वेळा 3 वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलेले आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र प्रभाकर देशमुख हे तगडे उमेदवार आहेत, शरद पवारांशी थेट संबंधित आहेत. त्याचबरोबर एक नाराजांची फळी म्हणजे अनिल देसाईंसारखा पूर्वी भाजपमध्ये असणारा माणूस आज आपल्याला पाहायला मिळतोय, तो शरद पवारांच्या बरोबर आहे. आणि असे बरेच छोटे मोठे गट जे आहेत ते जयकुमार गोरे यांच्या विरोधात आहेत. अर्थात पुन्हा एकदा त्यांनी मागच्या वेळेसारखा दोघा भावांनी जर काही ती खेळी केली, स्वतः शेखर गोरे उभे राहिले आणि मतांमध्ये विभाजन केलं तर पुन्हा जयकुमार गोरे निवडून येण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांची सुद्धा जागा धोक्यात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आपण बघतोय की 3 जागा ज्या आहेत त्या धोक्यात आहेत. 3 जागा ज्या आहेत त्या आपण पाहिल्या की त्या मानाने अतिशय सुरक्षित अशा जागा आपण पाहिलेल्या आहेत. थोडक्यात सातारा जिल्ह्याचं जर काही आपण विधानसभेचं हे चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये आपण नक्कीच असं म्हणू शकतो की ही सध्याची परिस्थिती आहे. जशी जशी डेव्हलपमेंट होत जाईल, त्यामध्ये बदल होत जाईल, आपण पुन्हा भेटत राहू. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नेमकं तेच. नमस्कार.